हॅलो डिअर स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा महत्त्व मापन हा पाठ पाहत आहे. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सराव संच 7.3 सोडवायला सुरुवात केली होती. पहा, वर्तुळ पाकळी व वर्तुळ कंस यासाठी आपण दोन सूत्रे पाहिली होती. तसेच वर्तुळ पाकळी आणि वर्तुळ कंस यामधील संबंध आपण पाहिला होता आणि या तीन सूत्रांवर आधारित तुमचा सराव संच 7.3 आहे. सराव संच 7.3 मधील उदाहरण क्रमांक 1 ते उदाहरण क्रमांक 6 अशी 6 उदाहरणे आपण सोडवली होती. 7वे उदाहरण देखील सेम 6व्या उदाहरणासारखेच आहे, ते तुम्ही सोडवणार होतात. तर आपलं प्रश्न क्रमांक 7 पर्यंत पूर्ण झालेला आहे. प्रश्न क्रमांक 8 कडे आज आपण वळणार आहोत. बघा, प्रश्न क्रमांक 8 आहे, आकृतीमध्ये बिंदू O हे वर्तुळ पाकळीचे केंद्र आहे. ठीक आहे, आकृती आपल्याला एक दिली आहे, त्यामध्ये जो बिंदू O आहे ते वर्तुळ पाकळीचे केंद्र आहे असे आपल्याला सांगितले आहे. मी आकृती फळ्यावर काढते जेणेकरून तुम्हाला उदाहरण समजायला सोपं जाईल. बघा, हा आहे बिंदू O, हा आहे M, N आणि याला म्हटलं आहे Y. इथे अजून एक आपल्याला कर्व दिला आहे, हा आहे Q, R आणि याला नाव दिलं आहे X. आता याचा अंतर आपल्याला दिलं आहे, हे आहे 7 सेंटीमीटर OR. त्यानंतर पूर्ण जे OM आहे ते आहे 21 सेंटीमीटर. ठीक आहे, अशा पद्धतीने एक आकृती आपल्याला दिलेली आहे. ही वर्तुळ पाकळी आहे. जिथून वर्तुळ पाकळीला सुरुवात होते तो बिंदू O आहे. OR मधील अंतर हे 7 सेंटीमीटर आहे. OM मधील अंतर हे 21 सेंटीमीटर आहे. इथे दोन कर्व्स दिले आहेत. ठीक आहे, दोन अर्धवर्तुळ आहेत, RXQ आणि इथे आहे MYN. आता आपल्याला गणितात काय विचारलं आहे ते पाहूया. आकृतीमध्ये बिंदू O हे वर्तुळ पाकळीचे केंद्र आहे. ROQ बरोबर कोन MON हा 60 अंशाचा कोन आहे. ठीक आहे, O हा जो कोन आहे हा कोन 60 अंशाचा कोन आहे. जर OR बरोबर 7 सेंटीमीटर, ON बरोबर 21 सेंटीमीटर, तर कंस RXQ व MYN यांची लांबी काढा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण विचारलं आहे. आपल्याला जी माहिती आधी दिली आहे ती व्यवस्थित लिहून घेणार आहोत. गिवन इन्फॉर्मेशन जी असणार आहे, दिलेली माहिती काय दिलं आहे, कोण दिला आहे थीटा बरोबर 60 अंश आपण म्हणूया. त्यानंतर OR ची लांबी आपल्याला दिली आहे, OR आहे 7 सेंटीमीटर, OR बरोबर 7 सेमी. त्यानंतर OM ची लांबी आपल्याला दिली आहे, OM बरोबर आहे 21 सेंटीमीटर. ठीक आहे, इतकी माहिती आपल्याला दिली आहे. आता OR R मानूया. ठीक आहे, OR जी आहे ती R म्हणजे रेडियस मानू व OM बरोबर कॅपिटल R मानूया. जर असं केलं तर कंस RXQ म्हणजे हा जो कंस दिसतो आहे तुम्हाला छोटा RXQ जो पहिला कंस आहे, तो कंस ची लांबी जर आपल्याला काढायची असेल, कंस RSQ ची लांबी बरोबर थीटा भागिले 360 गुणिले 2 पाय R. ठीक आहे, जर असं असेल तर थीटाची किंमत किती आहे, थीटा आपल्याला सांगितलं आहे 60 अंश आहे, ती किंमत इथे घालूया. 60 भागिले 360, पायची किंमत असणार आहे 22/7, इथे असेल गुणिले 2 गुणिले 22/7 आणि R ची किंमत आपल्याला इथे दिली आहे 7 सेंटीमीटर. ठीक आहे, या 7ला हे 7 कॅन्सल होतील. त्यानंतर पुढे बघा, हे उदाहरण असंच आपण कंटिन्यू करणार आहोत. पुढे येईल
22°3. 22°3 म्हणजेच किती, तर येणार आहे 7.33 सेंटीमीटर. ही कशाची लांबी आली, तर जो छोटा कंस आहे RXQ त्याची लांबी आली 7.33 सेंटीमीटर. कंस RSQसाठी काढलं. आता दुसरा जो कंस असणार आहे दुसरा जो कंस आहे MYN हा मोठा कंस, या कंसासाठी आपण काढणार आहोत. लिहा कंस MYN ची लांबी बरोबर सूत्र तुम्ही लिहिणार आहात θ/360 गुणिले 2 पाय आणि कॅपिटल R. बघा थीटाची किंमत आहे 60°, 60/360 गुणिले 2, पायची किंमत असणार आहे 22°7 आणि आरची किंमत इथे तुम्ही घेणार आहात 21. बघा असं का, तर जेव्हा आपण हा कंस विचारात घेतो तेव्हा त्यासाठी त्रिज्या OR ही असणार आहे आणि ORचे माप हे 7 सेंटीमीटर आहे. पण जेव्हा आपण मोठा वर्तुळ कंस विचारात घेतो MYN ह्या कंसासाठी या वर्तुळाची त्रिज्या ही OM असणार आहे आणि OMचे माप हे 21 असणार आहे, म्हणून इथे आपण 21 घेतो आहे. पुढे बघा हे उदाहरण जर आपण सोडवले तर उत्तर येणार आहे 22 सेंटीमीटर. ठीक आहे, दोन्ही कंसांचे माप आपल्याला मिळाले. पहिल्या कंसाचे किती आहे तर 7.33 सेंटीमीटर आणि दुसरा जो मोठा कंस आहे MYN त्याचे माप आहे 22 सेंटीमीटर. अशा पद्धतीने कंस RXQ ची लांबी 7.33 सेंटीमीटर आहे, तर कंस MYN ची लांबी ही 22 सेंटीमीटर इतकी आहे. हा आहे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 9 कडे आपण वळणार आहोत. मी प्रश्न क्रमांक 9 ची आकृती इथे काढते. पहा, इथे आपल्याला एक वर्तुळ दिले आहे. आपण वर्तुळाच्या 4 केसेस मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिल्या होत्या. बघा इथे आपल्याला वर्तुळाचा एक भाग त्यांनी दिला आहे. यामध्ये A, B, C आणि इथे म्हटलं आहे B. ठीक आहे, आता ABC हा कंस आहे, P हा बिंदू आहे जिथून ही वर्तुळ पाकळी सुरू होते आहे. बघा आकृतीत PACB इथे आपल्याला क्षेत्रफळ दिले आहे, एरिया दिला आहे 154 चौरस सेंटीमीटर आणि त्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती 14 सेंटीमीटर असेल. त्रिज्या म्हणजेच काय तर PC किंवा PA या दोन्हीचे माप हे 14 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे, तर कोन APCचे माप काढा व कंस ABCची लांबी काढा. आता येथे आपल्याला काय काय दिलं आहे ते बघूया. R किती दिली आहे तर 14 सेंटीमीटर इतकी आपल्याला त्रिज्या दिली आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे तर कंस APCचे माप काढा. एरिया दिला आहे आपल्याला, त्याआधी एरिया ACP बरोबर 154 चौरस सेंटीमीटर. एरिया आपल्याला दिला आहे 154 चौरस सेंटीमीटर. तर APCचे माप काढायचे आहे. ठीक आहे, पहिल्यासाठी आपण बघूया एरिया ऑफ ACP किंवा आधी ABCचं बघूया. ABC बरोबर θ/360 गुणिले πr². ठीक आहे, आता इथे हे आपल्याला ऑलरेडी दिलं आहे 154. थीटाची किंमत आपल्याला माहिती आहे का तर नाही, म्हणून ती आपण अशीच ठेवणार आहोत. θ/360 गुणिले पायची किंमत असेल 22.7 गुणिले r² म्हणजेच 14 वर्ग. आता
154 बरोबर थीटा अंश छेद 360 गुणिले 22 अंश छेद 7 14चा वर्ग म्हणजेच 14चा 2 वेळा केलेला गुणाकार असणार आहे. ठीक आहे. मग पुढे बघा काय येईल. थीटा बरोबर 154 गुणिले 360 गुणिले 7 भागिले 22 गुणिले 14 गुणिले 14 उत्तर येईल 90 अंश. ठीक आहे. पहिलं तर आपल्याला मिळालं किती आहे तर कोन APC हा 90 अंश आहे. पुढे बघा दुसऱ्यासाठी आपण काढूया. इथे आपल्याला विचारलं आहे ABC ची लांबी किती. मग कंस ABC ची लांबी बरोबर थीटा भागिले 360 अंश गुणिले 2 पाय r. थीटाची किंमत आपल्याला माहिती झाली आत्ता किती आहे 90 अंश आहे. तुम्ही जरी आकृतीमध्ये पाहिलं तरी तुम्ही सांगू शकता जेव्हा वर्तुळाचे समान 4 भाग केले जातात आणि त्यापैकी एक भाग आपण विचारात घेतो तेव्हा तो 90 अंशाचा कोन असतो. आपण एक तक्ता पाहिला होता. तो तक्ता जर आठवला तर तुमच्या हे लक्षात येईल. मग इथे आपण लिहिणार आहोत 90 भागिले 360 अंश गुणिले 2 पायची किंमत असेल 22.7 आणि r ची किंमत असणार आहे 14. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे सोडवणार आहोत. पुढे येईल 22 सेंटीमीटर. आपल्याला 2 उत्तरं मिळाली आहेत. बघा पहिला कोन जो मिळाला आहे तो 90 अंश आहे आणि कंस ABC ची लांबी ही 22 सेंटीमीटर इतकी असणार आहे. हा आहे प्रश्न क्रमांक 8 व 9. व्यवस्थित समजून घेऊन वहीमध्ये लिहून घ्या. पहा सराव संच 7.3 मधील 10वा प्रश्न आपण सोडवणार आहोत. 10वे उदाहरण आहे. वर्तुळ पाकळीची त्रिज्या ही 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे r आपल्याला इथे दिला आहे किती आहे तर 7 सेंटीमीटर आहे. जर वर्तुळ पाकळीच्या कंसांची मापे पुढील प्रमाणे असतील तर त्या वर्तुळ पाकळ्यांची क्षेत्रफळे काढा. ठीक आहे. इथे आपल्याला त्रिज्या दिली आहे आणि वर्तुळ पाकळ्यांची मापे दिली आहेत तर आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. बघा जी मापे दिली आहेत ती 3 मापे आपल्याकडे आहेत. पहिला आहे 30 अंश, दुसरा आहे 210 अंश आणि पुढे आहे 3 काटकोन. ठीक आहे. आता त्रिज्या म्हणजेच रेडियस 7 असताना आणि थीटाची किंमत आपल्याला दिली आहे, कोन दिला आहे तो कोन 30 अंश, 210 अंश आणि 3 काटकोन. काटकोन हा 90 अंशाचा असतो. 3 काटकोन म्हणजेच 270 अंश अशी असताना आपल्याला वर्तुळ पाकळ्यांची क्षेत्रफळे काढायची आहेत. बघा येथे आपण म्हणूया त्रिज्या आपल्याला दिली आहे. येथे त्रिज्या r बरोबर 7 सेंटीमीटर असताना वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. पहिले केस काय दिले आहे आपल्याला तर थीटा बरोबर 30 अंश. ठीक आहे. कोन दिला आहे म्हणजेच थीटाची किंमत दिली आहे. थीटा 30 अंश असणार आहे. आपल्याला काढायचे आहे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ सूत्रे आपण या आधीच पाहिले आहेत. बघा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 अंश गुणिले पाय r चा वर्ग. आता इथे थीटाची किंमत किती आहे तर ती किंमत आहे 30 अंश. मग 30 भागिले 360 गुणिले पायची किंमत इथे आपण घेणार आहोत 22/7 आणि r चा वर्ग. r ची किंमत किती घेणार तर r आपल्याला रेडियस दिली आहे किती आहे त्रिज्या 7 सेंटीमीटर म्हणून 7 चा वर्ग. पुढे बघा हे जर आपण पुढे सोडवलं तर 30 गुणिले 360 गुणिले 22/7 गुणिले 14 चा वर्ग म्हणजेच 14चा 2 वेळा केलेला गुणाकार असणार आहे. तर
येथे उत्तर येईल 12.83 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. बघा आपल्याला काय सांगितलं होतं, तर वर्तुळ पाकळीचे आपल्याला माप दिलं आहे. थीटाची किंमत 30 अंश असताना आणि त्रिज्या 7 असताना वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. पहिल्या केससाठी थीटाची किंमत ही 30 अंश आहे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय आर चा वर्ग हे सूत्र असणार आहे. सूत्रामध्ये किमती घाला. इथे थीटाची किंमत ही 30 अंश तर पायाची किंमत 22/7 असणार आहे. उत्तर आले 12.83 चौरस सेंटीमीटर. सेम आपण उरलेल्या 2 केसेससाठी काढणार आहोत. ठीक आहे. पहा, दुसरी केस आपल्याला होती ज्यामध्ये थीटाची किंमत ही 210 अंश इतकी दिली आहे. थीटा बरोबर 210 अंश. इथे देखील सेम सूत्र आपण वापरणार आहोत. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय आर चा वर्ग. इथे थीटाची किंमत किती आहे, 210 अंश आहे, म्हणून 210 भागिले 360 गुणिले पायची किंमत तुम्ही वापरणार आहात 22/7 गुणिले आर आपल्याला दिले आहे जी आहे 7 सेंटीमीटर, 7चा वर्ग. फर्दर हे आपण असं लिहू शकतो 210 भागिले 360 गुणिले 22/7 गुणिले 7 आणि गुणिले 7. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती येईल, तर ते येईल 89.83. क्षेत्रफळ आहे याला एकक आपण लिहिणार आहोत चौरस सेंटीमीटर. चौसेमी हे त्याचं एकक असणार आहे. हे झालं दुसऱ्या केससाठी. आता तिसरी केस आपल्याला काय दिली आहे, तर 3 काटकोन. आता काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन असणार आहे. ठीक आहे. मग 3 काटकोन म्हणजे काय करूया आपण, तर 3 गुणिले 90 अंश. ठीक आहे. 3 काटकोन आहेत. काटकोन हा 90 अंशाचा कोन असतो, म्हणून 3 गुणिले 90 अंश. 3 गुणिले 90 अंश उत्तर येईल 270 अंश. मग थीटाची किंमत किती आली, तर थीटा बरोबर 270 अंश. ठीक आहे. ही थीटाची किंमत आपण इथे वापरणार आहोत. पुन्हा तेच सूत्र वापरणार आहोत. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 अंश गुणिले पाया आर चा वर्ग. इथे थीटाची किंमत किती आहे, तर आहे 270 अंश भागिले 360 गुणिले पायची किंमत असणार आहे 22/7 गुणिले आर आहे. आर आपल्याला दिली आहे, कॉमनली आर आपण वापरतोय त्रिज्या 7 सेंटीमीटर, 7चा वर्ग. हेच पुढे आपण लिहूया 270 भागिले 360 गुणिले 22/7 गुणिले 7 गुणिले 7. उत्तर येईल 115.5 चौरस सेंटीमीटर. आपण क्षेत्रफळ लिहितो आहे, त्याचं एकक हे नेहमी चौरस सेंटीमीटर असणार आहे. बघा 3 क्षेत्रफळे आपल्याला मिळाली. जेव्हा थीटाची किंमत 30 अंश असणार आहे आणि आर त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल, तेव्हा त्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ असेल 12.83 चौरस सेंटीमीटर. दुसरी केस आपण पाहिली, जेव्हा थीटाची किंमत ही 210 अंश असेल आणि रेडियस कॉमनली आपण वापरतोय आर 7 असेल, तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ येईल 89.83 चौरस सेंटीमीटर. आणि 3 काटकोन इथे सांगितलं आहे. आता काटकोन हा 90 अंशाचा कोन असतो हे तुम्हाला माहिती आहे. 3 काटकोन म्हणजे 3 90 अंशाचे कोन जर आपण घेतले तर त्याचं माप होणार आहे 270 अंश. मग इथे थीटाची किंमत किती असेल, तर ती किंमत असणार आहे 270 अंश. ती किंमत वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाच्या सूत्रामध्ये घातल्यावर आपल्याला 3 काटकोन असताना
त्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ येईल 115.5 चौरस सेंटीमीटर. गणित लेंदी असेल तरी खूप इझी आहे. व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. पुढे पहा, उदाहरण क्रमांक 11 आहे. लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आता जेव्हा वर्तुळ पाकळी आपण शिकलो होतो तेव्हा 2 प्रकार वर्तुळ पाकळीचे असणार आहेत हे तुम्हाला सांगितले होते. पहिला प्रकार होता लघु वर्तुळ पाकळी आणि दुसरा प्रकार जो आपण पाहिला तो होता विशाल वर्तुळ पाकळी. जेव्हा आपण वर्तुळाचा विचार करतो त्यामध्ये जो लहान कंस असणार आहे अंतर्लिखित केलेला, त्या कंसाला तुम्ही लघु वर्तुळ पाकळी असे म्हणणार आणि जो मोठा असणार आहे तो विशाल वर्तुळ पाकळी असणार आहे. बघा, लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ त्यांनी आपल्याला दिले आहे ते आहे 3.85 चौरस सेंटीमीटर व संगत केंद्रीय कोनाचे माप जर 36 अंश आहे तर वर्तुळाची त्रिज्या आपल्याला काढायची आहे. याआधी जे आपण उदाहरण सोडवलं तिथे आपल्याला थीटा आणि आर ची किंमत दिली होती, क्षेत्रफळ काढायचं होतं. आता इथे आपल्याला थीटा आणि क्षेत्रफळ दिले आहे, आर ची किंमत आपल्याला काढायची आहे. बघा, सूत्र आपण तेच वापरणार आहे. येथे आपल्याला काय काय दिलं आहे ते आधी लिहून घेऊया. लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ त्यांनी आपल्याला दिलं आहे ते आहे 3.85 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर थीटाची किंमत त्यांनी आपल्याला दिली आहे ती किती आहे तर 36 अंश. ठीक आहे, थीटा हा कोन असणार आहे. जेव्हा केव्हा आपल्याला केंद्रीय कोन, संगत कोन किंवा वर्तुळ पाकळीचे माप देतात तेव्हा तो थीटा असणार आहे. आपल्याला काढायचे काय आहे तर आपल्याला रेडियस आर काढायचं आहे. सूत्र सेम वापरणार आहात, आधीच्या उदाहरणात वापरले होते तेच. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. आर आपल्याला माहीत नाही, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे. किती आहे 3.85 चौरस सेंटीमीटर. सूत्रामध्ये किमती घालूया. थीटा आपल्याला माहिती आहे जो आहे 36 अंश भागिले 360 अंश गुणिले पायची किंमत आपण वापरूया 22/7 गुणिले आरचा वर्ग. आता आरचीच किंमत आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, त्यामुळे आरची किंमत आपण आहे अशी, आर आहे असा खाली घेणार आहोत. आपल्याला आरची किंमत काढायची आहे म्हणून आपण काय म्हणूया, आरचा वर्ग बरोबर 3.85 गुणिले 360 गुणिले 7 भागिले 36 गुणिले 22. पुढे येईल 49/4 आरचा वर्ग बरोबर 49/4. पुढे बघा, आपल्याला आरची किंमत हवी आहे. आरच्या वर्गाची किंमत आपल्याला मिळाली आहे. आपल्याला काढायची काय आहे त्रिज्या 49/4 आहे. मग याचा जर वर्ग आपण काढला, जर दोन्ही बाजूंची वर्गमुळे आपण घेतली तर उत्तर येईल 7/2. आर बरोबर 7/2. आता 7/2 म्हणजेच किती असेल तर 3.5. काय काढलं आहे त्रिज्या काढली आहे, रेडियस आहे, एकक लिहिणार आहात सेंटीमीटर. 3.5 सेमी इतकी त्रिज्या आली. आपल्याला काय दिलं होतं तर लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दिले होते आणि कोन थीटा दिला होता. इथे आपण त्रिज्या आर काढली आहे 3.5 सेंटीमीटर. बघा, सोपं उदाहरण आहे.
आता 12 आणि 13 ही 2 उदाहरणे राहिली आहेत जी तुम्ही होमवर्कमध्ये सोडवणार आहात. 12वं उदाहरण कसं सोडवणार आहात बघा. आकृतीत आपल्याला आयत PQRS दिला आहे. PQ 14 सेंटीमीटर, QR 21, तर आकृतीत दाखवलेल्या XY आणि Z या प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ काढा. ठीक आहे. मग तुम्ही या वर्तुळ पाकळ्या मांडणार आहात. बघा, पहिली PA असेल, AB असेल, या दोन्हीसाठी तुम्ही काढणार आहात. PA आणि AB या वर्तुळ पाकळीसाठी तुम्ही थीटा भागिले 360 गुणिले पायआरचा वर्ग हे सूत्र वापरणार आहात. तुम्हाला इथे x ची किंमत मिळेल. त्यानंतर तुम्ही AB साठी काढणार आहात. आता तुम्हाला आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे. आयताचे क्षेत्रफळसाठी असणारे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. आयत आहे आपल्याला PQRS गुणिले त्याची लांबी असेल PS आणि रुंदी असेल PQ. मग लांबी आणि रुंदीची किंमत तुम्ही तेथे घालणार आहात, उत्तर येईल. आणि आता झेडचे क्षेत्रफळ काढायचे आहे. तेव्हा काय करणार, तर आयताचे क्षेत्रफळ वजा x अधिक y, जिथे तुम्ही PA आणि त्यानंतर AB या वर्तुळ पाकळ्यांच्या किमती काढणार आहात, त्या x आणि y असतील. तर x या भागाचे क्षेत्रफळ, y भागाचे क्षेत्रफळ आणि z भागाचे क्षेत्रफळ अशा तीनही भागांची क्षेत्रफळे तुम्ही तिथे काढणार आहात. पुढे बघा, 13वा प्रश्न आहे. LMN हा समभुज त्रिकोण आहे. LM 14 सेंटीमीटर. त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू हा केंद्रबिंदू मानून व 7 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे 3 वर्तुळ पाकळ्या काढल्या. त्यावरून आपल्याला त्रिकोण LMN किती, LMNचे क्षेत्रफळ किती हे काढायचे आहे. आता हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र लिहून घ्या. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग हे सूत्र तुम्ही वापरणार आहात. आपल्याला पहिल्यांदा क्षेत्रफळ काढायचे आहे. LMN हा समभुज त्रिकोण आहे. सूत्र आहे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. सूत्रामध्ये तुम्ही किमती घालाल. त्यानंतर L केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ सूत्र वापरणार आहात थीटा अंश 360 गुणिले पायआरचा वर्ग. त्यानंतर तिसरी केस विचारली आहे 3 वर्तुळ पाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ 3 गुणिले L बिंदू असलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. सगळ्यांचं सेमच असणार आहे. एका वर्तुळ पाकळीचं घ्या, गुणिले 3 करा, उत्तर येईल. आणि रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. ठीक आहे. म्हणजे बघा, आता इथे काय करणार, तर 3 वर्तुळ पाकळ्यांचं जे क्षेत्रफळ तुम्हाला मिळणार आहे तिसऱ्या केसमध्ये ते तुम्ही वजा करणार आहात. कशामधून, तर पूर्ण त्रिकोण LMNच्या क्षेत्रफळामधून. म्हणजे पहिल्या केसमधून तिसरी केस तुम्ही वजा करणार आहात. तुम्हाला 4th केसचा आन्सर मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही सराव संच 7.3 मधील उरलेले 2च प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 12 व 13 हे 2 प्रश्न सोडवणार आहात. कशा पद्धतीने सोडवायची, कोणती सूत्रे वापरणार आहात हे देखील सांगितलं आहे. आज होमवर्कमध्ये तुम्ही प्रश्न क्रमांक 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 हे सर्व प्रश्न सोडवणार आहात. थँक्यू.